म्हणून त्या भीष्माचार्याला भगवंताने बाणावर टाकला। भीष्माचार्य रडू लागला, देवा एवढा काय मोठा गुन्हा केला। भीष्म प्रतिज्ञा घेतली, आयुष्यभर ब्रह्मचारी राहिला आणि शेवट माझा असा मृत्यू यावा। तेव्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण तिथे आले। सर्व ऋषी मंडळी पाहत होते, सर्व देवतागण तिथे होते आणि अशा प्रकारे तिथे कृष्ण आणि अर्जुन आलेला आहे आणि भीष्माचार्य त्यांना पाहू लागलेला आहे आणि म्हणला, हे काय झाले देवा, मी असं काय गुन्हा केला। तेव्हा अधर्म त्या द्रौपदीची चीरहरण होत होती। त्यावेळेस भीष्माचार्य तुम्ही त्या गोष्टी थांबवू शकला असता, एवढं तुमच्यामध्ये सामर्थ्य होतं, तरी सुद्धा तुम्ही पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं केलं, म्हणजे तुमच्याकडनं अधर्म घडला आणि त्या अधर्माचं प्रायश्चित इथंच मी तुम्हाला देतोय। विठ्ठल 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 म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की अधर्म पाहिला तरी सुद्धा पनिश आहे, परमेश्वराच्या घरी तो दंड आहे। म्हणून अधर्म म्हणजे तुमची परीक्षा आहे। अधर्म तुम्हाला जिथे पण दिसतो तिथे तुम्ही आवाज उठवलाच पाहिजे। फॉर एक्झाम्पल, आपल्या प्रवचनाचे, आपल्या कीर्तनाचे कोणी पाकिट मागत असतील किंवा पैसे मागत असतील तर तुम्ही त्यांना विरोध केला पाहिजे, कारण तुमच्या समोर अधर्म जरी घडला तरी ते तुम्हाला सुद्धा पाप आहे, कारण धर्माचं रक्षण करणं हे तुमचं परम कर्तव्य आहे। आणि जर तुमच्याकडून धर्माचं रक्षणच नाही झालं तर मग धर्माचे पुजारी होऊन तुमचा फायदा काय? लक्षात घ्या, धर्म आणि अधर्म याला बरोबर दोन बेवडे माणसं एका लहान वारकरी मुलाला सतवत आहेत, रोडवर चाललेला आहे। दोन बेवडे माणसं एखाद्या वारकरी मुलाला सतवत आहे आणि तुम्ही बघत आहात 4-5 जण, तरी तो अधर्म आहे। तिथे तुम्ही त्यांना थांबवलं पाहिजे आणि जर ते थांबलेच नाही तर त्यांना जोड्याने सुद्धा मारलं पाहिजे। तुका म्हणे आईशा नरा मोजूनी माराव्या पैजरा। म्हणून धर्म आणि अधर्माचं डेफिनेशन काय आहे ते समजून घ्या। धर्म म्हणजे फक्त काय विठ्ठल विठ्ठल म्हणणं किंवा एका जागेवर बसणं नाही। धर्म म्हणजे धर्माची रक्षा करणं। छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचं रक्षण केलं, लक्षात घ्या। एवढा